सुंदर अशा गीताबद्दल आपण देवाचा आभार मानूया. सुंदर असे शब्द होते. असं म्हटलं आहे, अजब ही त्याची प्रीती. आपण दुसऱ्या शब्दात असं म्हणू, अद्भुत अशी त्याची प्रीती आहे. आणि खरोखर आपण जर पाहिलं तर आपण कोण कुठले, त्याच्या करारास परखे. त्या आपल्यावरती देवाने अद्भुत अशी प्रीती केलेली आहे. त्याने आपल्याला बोलावलेलं आहे, त्याची सेवा करण्यासाठी बोलावलेलं आहे. त्याचे लोक म्हणून त्याने आपल्याला वेगळं केलेलं आहे आणि त्याच्या दयेचा, करुणेचा, प्रीतीचा अनुभव आपण रोज सकाळी घेत असतो. आणि खरोखर त्याबद्दल आपण देवाचं आभार मानूया. आजच्या मननामध्ये आपण यशयाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि त्याची 8 वचनं आपण पाहणार आहोत. यशयाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि त्याची पहिली 8 वचनं आपण पाहणार आहोत. आणि इथे हेडिंग मध्ये असं म्हटलेलं आहे की यशयाला झालेले दर्शन आणि पाचारण. यशयाला झालेले दर्शन आणि पाचारण याविषयी या भागामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि आपल्याला ठाऊक आहे की जुन्या करारामध्ये देव त्याच्या लोकांशी कशा प्रकारे बोलत होता. एप्री कराराचं पत्राचा लेखक असं म्हणतो की देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेशाच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. ज्यावेळेस आपल्याकडे बायबल नव्हतं त्यावेळेस देव कशा प्रकारे बोलत होता, तर तो आपल्या लोकांशी अंशाने प्रकाराने त्याच्या संदेशांच्या द्वारे, त्याच्या निवडलेल्या लोकांच्या द्वारे देव आपल्या लोकांशी बोलत होता. आता प्रभू आपल्याशी कसं बोलतो, या पवित्र शास्त्राच्या द्वारे प्रभू आपल्याशी बोलतो. आणि प्रियानो, आपल्याला ठाऊक आहे की पवित्र शास्त्रामध्ये असे बरेच लोक आपल्यास पाहाव्यास मिळतात ज्यांनी स्वतः त्यांना दर्शन झालेलं आहे, त्यांना दृष्टांत प्राप्त झालेला आहे. ज्या प्रकारे आपण म्हणू शकतो जसं अब्राहमाविषयी म्हटलं आहे की ज्यावेळेस तो मेसोपोटेमियामध्ये होता त्याला त्यावेळेस गौरवी देवाने दर्शन दिलेलं आहे. आपल्याला ठाऊक आहे मोशेला त्या अग्नीच्या द्वारे, त्या झुडपाच्या द्वारे देवाने दर्शन दिलेलं आहे. आणि असे बरेच लोक आहेत प्रियानो. योहानाला दर्शन देवाने दिलेलं आहे, पौलाला दर्शन दिलेलं आहे. ज्यावेळेस त्याचा शौलाचा पाऊल झाला, त्याची काया पालट झाली, त्यावेळेस देवाने त्याला दर्शन दिले आहे. जर्मया आहे आणि असे बरेच लोक आहेत प्रियांनो ज्याला देवाने दर्शन दिलं आहे, ज्यांनी देवाविषयीचा दृष्टांत पाहिलेला आहे. आणि इथं आपण असंच एक दृष्टांत पाहत आहोत की इथे यशयाला दृष्टांत झालेला आहे आणि त्याविषयीचा त्याने ते सर्व ते लिहून ठेवलेलं आहे आणि आपण त्याकडे थोड्या वेळामध्ये आपण लक्ष देऊया. प्रियांनो, इथं पहिल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोंग्यानी मंदिर व्यापून गेले होते. होय प्रियांनो, इथं काय म्हटलेलं आहे की ज्या वर्षी उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी हा दृष्टांत किंवा हे दर्शन यशयाला झालेलं आहे. आणि प्रियांनो, हे वचन आपल्याला काय सांगतं, हे वचन आपल्याला एक टाइम लाईन सांगतं, एक टाइम फ्रेम सांगतं की हा दृष्टांत किंवा हे दर्शन त्याला कधी प्राप्त झालेलं आहे. तर ते ह्या वर्षी प्राप्त झालं आहे ज्या वर्षी उज्जिया राजा मरण पावलेला आहे. आणि प्रियाने महत्वाची गोष्ट आहे, कारण ही कुठली दंतकथा किंवा आपण बोलतो फेरी स्टोरी किंवा फेरी टेल नाही की फार वर्षापूर्वी किंवा कधी एकेक काळी झालं होतं, असं नाही प्रियानो. हे वचन आपल्याला एक निश्चित अशी वेळ सांगतं की हे त्याला दृष्टांत कधी प्राप्त झालेला आहे, ज्या वर्षी उज्जिया राजा मरण पावलेला आहे त्या वर्षी त्याला हा दृष्टांत झालेला आहे. आणि प्रियांनो, हे वचन फक्त आपल्याला टाइम लाईन सांगणारं किंवा वेळ सांगणारं आहे असं नाही, तर ह्या वचनामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. आणि प्रियांनो, इथं असं म्हटलेलं आहे की ज्यावेळी उज्जिया राजा मरण पावला. प्रियांनो, आपल्याला ठाऊक आहे हा उज्जिया जो राजा होता त्याने जवळपास 52 वर्ष इस्रायलावरती राज्य केलेलं आहे. इस्रायलच्या मी असं म्हणेल की साधारणतः 3 पिढ्यांना जर त्यांचा कोणी राजा म्हणून ठाऊक आहे तर तो कोण आहे, त्यांना उज्जिया करून ठाऊक आहे. जे 80-90 वर्षाचे वयस्कर असतील त्यांनी मागच्या 50 वर्षामध्ये फक्त उज्जियाला आपला राजा म्हणून पाहिलेला आहे. जे मधल्या वयातले आहेत 50शीचे 40शीचे त्यांच्यासाठी जन्मापासून कोण राजा आहे, तर उज्जियाच राजा आहे. आणि जे तरुण आहेत 18 वर्ष 20 वर्ष त्यांच्यासाठी सुद्धा जन्मापासून कोण आहे, तर राजा म्हणून उज्जियाच आहे. आणि त्यांच्या हा परिचयाचा राजा, ज्याने देवासाठी बरेचसे चांगले कृत्य केले, असा हा राजा आता काय झालेला आहे प्रियांनो, हा राजा मरण पावलेला आहे. तो आता काय झालेला आहे, तो अजून नाहीये, तो मरण पावलेला आहे. त्याचं राजासन कसं आहे प्रियांनो, ते राजासन रिकामं झालेलं आहे. त्याची जी सत्ता होती ती संपलेली आहे.
त्याची राजा आणि त्याचं राजासन हे तिथे रिकामं पडलेलं आपणास पाहाव्यास मिळतं. आणि मला असं वाटतं की त्यावेळेस एक अस्थिरतेचं वातावरण तिथे निर्माण झालेलं असेल. त्यांना ठाऊक आहे की आमचा राजा आता गेलेला आहे. आणि असेच काही विचार प्रियांनो मला असं वाटतं यशयाच्या मनामध्ये सुद्धा असतील की आमचा राजा गेलेला आहे आणि सर्व प्रकारचं अस्थिरतेचं वातावरण प्रियांनो तिथे असेल. आणि होय प्रियांनो, या अस्थिरतेच्या वातावरणामध्ये असताना त्या यशाला हा दृष्टांत झालेला आहे. आणि तो त्या दृष्टांतामध्ये काय पाहत आहे ते तसं म्हटलेलं आहे की त्याने प्रभूस उच्चस्थळी त्या सिंहासनावरती बसलेले पाहिले. होय, त्याच्या राजाचं सिंहासन रिकामं झालेलं आहे. इस्रायलाचा जो राजा आहे त्याचं सिंहासन रिकामं आहे. पण त्याने एक सिंहासन पाहिलं आहे. ते सिंहासन उंच असं आहे. त्या स्वर्गामध्ये मांडलेलं आहे आणि त्या सिंहासनावरती कोण बसलेला आहे तर तो इस्रायलाचा देव, इस्रायलाचा प्रभू स्वतः बसलेला त्याने पाहिलेला आहे. तुमचा आणि माझा प्रभू त्याने तिथे पाहिलेला आहे. आणि हे वचन प्रियांनो आपल्याला एक गोष्ट सांगतं की होय प्रियांनो, तुम्ही राजा असो किंवा रंक असो, तुम्ही कोणीही असाल प्रियांनो, आपल्याला काय करायचं आहे, एक दिवशी आपली धाव संपवून आपल्याला इथून निघून जायचं आहे. प्रियांनो, आपण असं बऱ्याचदा म्हणतो की माझ्याकडे इंडियाची परमनंट रेसिडेन्सी आहे, माझ्याकडे अमेरिकेची आहे किंवा युकेची आहे प्रियांनो. पण होय प्रियांनो, ही जी रेसिडेन्सी आहे, जरी आपण म्हटलं परमनंट आहे, तर प्रियांनो ही परमनंट नाही. एक दिवशी तुम्हाला आणि मला हे जग सोडून जाणं आहे. हा राजाला काय झालेलं आहे, हा राजाला सोडून जावं लागलेलं आहे. 50 वर्ष राज्य केल्यानंतर त्याने त्याची सत्ता, होतं नव्हतं ते सर्व काही तो सोडून गेलेला आहे. त्याचं राजासन आता कसं पडलेलं आहे प्रियांनो, ते रिकामं पडलेलं राजासन आपणास पाहाव्यास मिळतं. प्रियांनो, आपल्याला ठाऊक आहे की आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला खूप मोठे मोठे राजे आपल्यास पाहाव्यास मिळतात. शिवाजी महाराज आणि असे बऱ्याच मोठ्या मोठ्या राजांचं नाव, त्यांचं कार्य आपल्यास पाहाव्यास मिळतं. पण प्रियांनो, हे सर्व लोक काय झालेले आहेत प्रियांनो, हे सर्व लोक मरून गेलेले आहेत. ते सर्व मातीला जाऊन मिळालेले आहेत. आणि होय प्रियांनो, या सर्व वेळेमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, जो कोणी जिवंत आहे, जो कोणी त्या राजासनावरती विराजमान आहे, तो आपला जिवंत प्रभू आहे. प्रियांनो, सध्याची परिस्थिती सुद्धा अशीच आहे. जगभरामध्ये अस्थिरतेचं वातावरण आहे. कधी कुठला देश कोणावरती हमला करून जाईल, कुठला देश कोणावरती चढाई करून जाईल सांगता येत नाही. कुठल्या देशाची सत्ता अचानक पडून जाईल हे प्रियांनो सांगता येत नाही. आणि या सगळ्या अशा अस्थिरतेच्या वातावरणामध्ये जर एकच गोष्ट स्थिर आहे, ती म्हणजे आपल्या देवाचं राजासन. त्याच्या सत्तेला कधीही अंत नाही. त्याचं राजासन त्या स्वर्गामध्ये कसं आहे प्रियांनो, ते स्थिर असं आहे. ते युगानुयुगाचं आहे. ते चिरकाल टिकणार असं राजासन आहे. आणि ते राजासन त्या यशयाने इथं पाहिलेलं आहे. आणि ज्यावेळेस तो पाहतो त्याचं वर्णन तो किती सुंदररित्या करतो. तो असं म्हणतो की त्याच्या झग्याच्या सोंग्याने मंदिर व्यापून गेलं आहे. होईपर्यंत तो गौरवशाली देव, तो प्रतापशाली देव त्याला तिथे पाहाव्यास मिळत आहे. आणि तो म्हणत आहे की त्याच्या झग्याच्या सोंग्यानी मंदिर व्यापून गेलेलं आहे. होईपर्यंत त्या गौरवी देवाविषयी आपण पाहत आहोत. आणि याच्या पुढच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. प्रियांनो, प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये त्याचे निवडलेले लोक असतात. आणि प्रियांनो, ह्या राजाच्या दरबारामध्ये सुद्धा त्याचे लोक आहेत. पण प्रियांनो, हे कोण आहेत? प्रियांनो, इथं म्हटलं आहे सराफीम आहेत. आपण साध्या शब्दामध्ये असं म्हणू, देवाचे देवदूत आपल्याला तिथं पाहाव्यास मिळत आहेत. आणि त्यांच्याविषयी असं म्हटलं आहे की त्यांना 6 पंख आहेत. 2 पंखांनी ते आपले पाय झाकत आहेत. आणि प्रियांनो, हे आपल्याला काय दाखवतं, तर रेव्हरन्स, देवाच्या प्रती असलेले लॉयल्टी हे त्यांना दाखवतं. प्रियांनो, ते आपली नग्नता झाकत आहेत 2 पंखांनी. 2 पंखांनी ते आपले मुख झाकत आहेत. कारण तो देव एवढा गौरवशाली आहे की ते त्याचं गौरव उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, 2 पंखांनी आपले पाय झाकलेले आहेत, 2 पंखांनी आपलं मुख झाकलेलं आहे आणि 2 पंखांनी ते उडत आहेत. आणि ते उडत असताना काय करत आहेत, तर ते म्हणत आहेत, ते तिसऱ्या वर्षात म्हटलं आहे, ते आळीपाळीने उंच स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. ते काय म्हणत आहेत, ते म्हणत आहेत पवित्र. एकदा नाही, दोनदा नाही, ते त्रिवार पवित्र असं म्हणत आहेत. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये
आपल्याला आपल्या देवाविषयीचे बरेच गुणधर्म, बरेच ऍट्रिब्यूट्स पाहाव्यास मिळतात. जसं आपला देव कसा आहे, आपला देव नीतिमान असा आहे, आपला देव कसा आहे, रायचस आहे, तो न्यायी आहे, तो प्रीती असा आहे. पण प्रियानो, या सर्व गुणधर्मांपेक्षा जो सर्वात मोठा गुणधर्म आहे तो म्हणजे आपला देव पवित्र आहे. ज्यावेळेस यशयाला हे प्रगटीकरण झालं त्यावेळेस तो म्हणतो पवित्र पवित्र पवित्र. तो पवित्राने मुकुटमंडित असा आहे. ज्यास योहानाला सुद्धा त्या स्वर्गाचं दर्शन झालं त्यावेळेस सुद्धा तो असं म्हणतो पवित्र पवित्र पवित्र. होय प्रियानो, हे त्रिवार असं त्याला हे दिलेलं एक ऍट्रिब्यूट किंवा एक गुणधर्म आपणास पाहाव्यास मिळतो की आपला देव कसा आहे, तो पावित्र्याने भरलेला असा तो देव आहे. आणि वचन 4 मध्ये असं म्हटलेलं आहे की या ज्यावेळेस हे सिराफिम त्याची सेवा करत होते, ज्यावेळेस ते एकमेकांशी उंच स्वराने बोलत होते पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, त्याच्या घोषणा करणाऱ्यांच्या वाणीने उंबरठे हलले व मंदिर धुराने भरले. त्या पवित्र देवाच्या वस्त्राच्या झोंग्याने मंदिर भरलेलं आहे. त्यात हे सराफिम अजून भर घालत आहेत आणि एक स्वर्गाचं सुंदर असं चित्र प्रियानो आपल्याला या वचनामध्ये पाहाव्यास मिळतं. प्रियानो, हे जर चित्र तुम्हाला आणि मला जर पाहाव्यास मिळालं असतं तर आपण कितीतरी आनंदी झालो असतो. आपण बोललो असतो की मी त्या स्वर्गाच्या देवाला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आपण आनंदी असे झालो असतो. पण प्रियानो, आपण इथं पाहतो, इथं काहीतरी वेगळंच चित्र आपणास पाहाव्यास मिळतं. ज्यावेळेस त्याला हा दृष्टांत झालेला आहे त्यावेळेस यशया आनंदी होत नाही प्रियानो. तर तो 5व्या वचनामध्ये काय म्हणतो की तेव्हा मी म्हणालो, हाय हाय माझे आता वाईट झाले. होय प्रियानो, तो काय म्हणत आहे, तो हे म्हणत नाही की माझं आता बरं झालं, मी तर त्या जिवंत देवाला माझ्या डोळ्यांनी पाहिलं. कितीतरी लोकांनी ती आशा आपल्या मनामध्ये धरली असेल की त्या जिवंत देवाला मी माझ्या डोळ्याने पाहिल. योब त्याच्या पत्रामध्ये असं म्हणतो की मला एक आशा आहे की एक दिवस मी माझ्या उद्धारकाला आपल्या डोळ्यांनी पाहिन. आणि अशी आशा धरून बरेच लोक असतील प्रियांनो. आणि प्रियांनो, ही जी यशाला काय झालेलं आहे, त्या यशाला ते दर्शन प्राप्त झालेलं आहे. पण तो आनंदी होत नाही प्रियांनो. तर तो काय म्हणत आहे ते प्रियांनो, हाय हाय माझे आता वाईट झाले. होय प्रियांनो, ज्यावेळेस त्याने त्या देवाची पवित्र पाहिलं, ज्यावेळेस त्याने देवाची शुद्धता पाहिली, त्यावेळेस त्याला त्याच्या अशुद्धतेविषयीची जाणीव झालेली आपणास पाहाव्यास मिळते. त्याला जाणवलेलं आहे की मी कसं आहे, मी अपवित्र असं आहे, मी कसं आहे, मी अशुद्ध असं आहे. तो असं म्हणतो की मी तर अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज यांस मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. प्रियानो, खरोखर भयंकर अशी गोष्ट आहे की जो देव, जो त्रिवार पवित्र असा आहे, त्या देवाला आपल्या डोळ्यांनी पाहणं हे खूप मोठी गोष्ट आहे. प्रियानो, आपलं ठाऊक आहे त्या झुडपामधून ज्यावेळेस अग्नीच्या द्वारे त्याला दर्शन झालं प्रियानो, त्यावेळेस तो त्या अग्नीकडे पाहू शकला नाही. ज्यावेळेस त्या सौलाला दर्शन झालं त्यावेळेस असं म्हणतात की त्याच्यानंतर त्याचे डोळे बंद झाले होते, त्याला दिसत नव्हतं. एवढा आपला देव गौरवाने भरलेला आहे, प्रकाशमय असा देव आहे. आणि त्या देवाला ज्यावेळेस यशाने पाहिलं तर तो घाबरून म्हणालेला आहे की हाय हाय माझे आता वाईट झाले. आणि होय प्रियानो, हा मुद्दा मला इथं मांडायचा आहे प्रियानो. होय, जो आपला देव कसा आहे प्रियानो, आपला देव हा पवित्र असा देव आहे. तो पावित्र्याने भरलेला आहे. आणि प्रियानो, ज्यावेळेस त्याने त्या यशाने देवाचं दर्शन झालं त्यावेळेस तो इथं घाबरलेला आहे. पण पुढच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की वचन 6 मध्ये, मग एक सराफ दूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला. होय प्रियानो, आणि 7व्या वचनामध्ये असं म्हटलंय, तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले, पहा याचा स्पर्श तुझ्या ओठास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे. होय प्रियानो, इथं काय झालं आहे, जो सिराफिम, जो देवाचा दूत देवाच्या दरबारामध्ये होता, तो देवाच्या मंदिरामध्ये होता, त्याने काय केलेलं आहे, त्याने तिथून ते एक इंगळ चिमट्याने उचललेलं आहे. त्याने ते आपल्या हाताने सुद्धा उचललं नाही. कारण प्रियानो, ते देवाच्या पवित्र मंदिराजवळ किंवा वेदीजवळ ठेवलेलं ते आहे. त्याने काय केलं आहे, ते इंगळ त्याने चिमट्याने उचललेलं आहे. आणि त्याने ते काय केलेलं आहे, ते जाऊन त्याने ते यशयाच्या ओठाला लावलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की काय झालेलं आहे, की तुझ्या पापाचं प्रायश्चित झालेलं आहे.
आणि प्रियाने मी असा विचार करत होतो, काय बरं हे खरंच गरजेचं होतं का, की त्या देवदूताने ते स्वर्गदूताने ते स्वर्ग सोडून त्या पृथ्वीवरती यावं, ते इंगळ हातामध्ये घ्यावं, त्या यशाच्या ओठाला लावावं. प्रियानो, जो देव शब्द बोलला आणि जो जे बोलला ते सर्व काही निर्माण झालं. उत्पत्ती 1:1 मध्ये म्हटलं आहे, की देवाने त्याच्या शब्दाच्या द्वारे आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केली. सर्व काही जे आपल्याला पाहाव्यास मिळतं, दृश्य अदृश्य गोष्टी त्याने आपल्या शब्दाच्या द्वारे निर्माण केल्या आहेत. त्याला यशयाचं अपराध दूर करण्यासाठी काय त्या देवदूताला खाली पाठवायची गरज होती का? पण प्रियानो, त्या देवाने त्या सिराफिमाला, त्या देवदूताला ते इंगळ घेऊन खाली पाठवलेलं आहे. त्याच्या पर्सनली जाऊन त्याच्या ओठाला स्पर्श केलेला आपणास पाहाव्यास मिळतं. इथे आपल्याला एक पर्सनल अटोनमेंट, एक प्रियानो प्रायश्चित्त त्या देवदूताने केलेलं प्रायश्चित्ताचं एक सुंदर असं चित्र, पर्सनल अटोनमेंट, एक पर्सनल रित्या केलेलं चित्र इथं प्रियानो आपल्याला पाहाव्यास मिळतं, की त्या यशाला त्याच्या पापांपासूनची सुटका करण्यासाठी काय झालेला आहे, तो देवदूत खाली आलेला आपणास पाहाव्यास मिळतो. आणि होय प्रियानो, हेच चित्र मला तुमच्या समोर ठेवायचं आहे. प्रियानो, देवाने काय केलेलं आहे, त्याचा देवदूत त्याच्या यशयासाठी खाली पाठवलेला आहे. आणि होय प्रियानो, त्याच प्रकारे प्रियानो देवाने तुमच्यावरती आणि माझ्यावरती सुद्धा प्रीती केलेली आहे. रोमकराच्या पत्रामध्ये असं म्हटलंय, की आपण सर्वांनी पाप केले आहे. आपण त्याच्या करारापासून दूर झालेलो आहोत. होय प्रियानो, आपण सर्व जन्मतःच पापी आहोत. आपला पूर्वज आदाम याने पाप केलं. आपण पाहतो जो दावीद, ज्याविषयी असं म्हटलेलं आहे, की जो देवास प्रिय होता, मॅन आफ्टर गॉड्स ओन हार्ट. होय प्रियानो, त्याने सुद्धा काय केलेलं आहे, त्याने सुद्धा प्रियानो पाप केलेलं आहे. योना संदेष्टा म्हणा किंवा असे कितीतरी लोक आहेत प्रियांनो, आणि कितीतरी मिळून आपण प्रत्येक जण पापी आहोत प्रियांनो. आपण काय केलेलं आहे, आपण देवाचा करार मोडलेला आहे, आपण देवाचे आज्ञाभंग केलेला आहे आणि आपण सर्वजण पापी आहोत. वचन एकदम स्पष्ट शब्दामध्ये सांगतं, सर्वांनी पाप केले आहे. आणि पापाचं वेतन काय आहे प्रियांनो, तर रोमकाच्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे, पापाचे वेतन मरण आहे. आपण सर्व पापी आहोत, आपण सर्वांनी पाप केलेलं आहे आणि या पापाचं वेतन मरण हे तुम्हावरती, माझ्यावरती, प्रत्येकावरती होतं. आणि त्या पापापासून सोडवण्याकरता देवाने काय केलेलं आहे, ज्या प्रकारे इथं देवदूताला पाठवलेलं आहे, त्या प्रकारे देवाने त्याच्या देवदूताला नाही पाठवलं, तर देवाने तुम्हावरती आणि माझ्यावरती अजून एवढी मोठी प्रीती केली, की त्याने आपला स्वतःचा पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिला. त्यानं सध्या जगभरामध्ये गुड फ्रायडे आणि ईस्टर याचं वातावरण आहे. शुक्रवार आणि ईस्टर संडे म्हणजे प्रभूच्या पुनरुत्थानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि बऱ्याच वेगवेगळ्या रूढी चाली परंपराप्रमाणे हे दिवस साजरे केले जातात. पण प्रियांनो, त्यामध्ये जाण्यापेक्षा मी एवढं सांगेन, की हा दिवस तुम्हासाठी आणि माझ्यासाठी का महत्वाचा आहे. बहुतेक हा दिवस तोच नसेल, की ज्या दिवशी खरंच प्रभू उठला, किंवा हा शुक्रवार तोच खरंच शुक्रवार नसेल. पण एक आहे, की त्या उत्तम शुक्रवारी, म्हटलेल्या शुक्रवारी प्रभूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वतःचा प्राण त्या वधस्तंभावरती दिलेला आहे. होय प्रिय, यशाने काय म्हटलेलं आहे, की त्या उंच स्थळी त्याने प्रभूला विराजमान असलेलं असं पाहिलेलं आहे. तो प्रभू काय झालेला आहे, तो प्रभू त्याने आपलं सिंहासन रिकामं केलेलं आहे. त्याने काय केलेलं आहे, त्याने फिलिप्पियराच्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, की तो मानवापेक्षा सुद्धा अधिक खालचा झालेला आहे. तो काय केलेला आहे, त्याने मानव रूप धारण केलेला आहे. तो या पृथ्वी तलावावरती आलेला आहे. तो जसं यशया म्हणतो, की मी अशुद्ध ओठाचा आहे, अशुद्ध ओठाच्या लोकांमध्ये राहतो. तशा या अशुद्ध लोकांच्या मध्ये त्याने येऊन आपल्यामध्ये वस्ती केली. त्याने तुमचं आणि माझं दुःख जवळून न्याहाळलं आणि तुमच्या अपराधान करता आणि माझ्या अपराधान करता जी रथबदली करण्याची गरज होती प्रियांनो, ती रथबदली त्याने त्या वधस्तंभावरती पूर्ण केलेली आहे. आणि हा उत्तम शुक्रवार प्रियांनो आपल्याला हेच सांगतं, की तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या प्रभूने, त्या उत्तम प्रभू शुक्रवारी काय केलेलं आहे, आपला प्राण त्या वधस्तंभावरती दिलेला आहे. त्याने आपलं रक्त त्या वधस्तंभावरती सांडवलेलं आहे आणि त्याच्या बहुमूल्य अशा रक्ताच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला मोलाने विकत घेतलं आहे. त्याने आपल्याला आपल्या अशुद्धतेपासून त्याने आपल्याला काय केलेलं आहे, सुटका दिलेली आहे. प्रियानो, त्या शुक्रवारच्या दिवशी लोक बरंच काही काही करतात. मी इंटरनेटवरती पाहत होतो,
पण प्रियांनो, हे सर्व काही वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण आपल्या अंतःकरणामध्ये त्याला घेणं गरजेचं आहे. मी काल कोणाशी तरी बोलत होतो इथे, आणि तेव्हा मला समजलं की लोक इथे एकमेकांचे पाय धुतात. ज्या प्रकारे प्रभूने पाय धुतले क्रुसिफिकेशनच्या आधी, म्हणजे प्रभू भोजनाच्या आधी, त्या प्रकारे इथे लोक एकमेकांचे पाय धुतात प्रियांनो. पण ते जे पाय धुणं आहे ते काय दाखवतं, की ते एक सेवेचं चित्र आपणास पाहाव्यास मिळतं. आणि होय प्रियांनो, तो एक उपमा दिलेली आहे की पाय धुणं म्हणजे काय, आपल्याला एकमेकांची सेवा करणं आहे. प्रियांनो, तो प्रभू आपली सेवा करण्यासाठी तो आपलं राजासन सोडून या पृथ्वी तलावावरती आला आणि त्याने स्वतःचा प्राण त्या वधस्तंभावरती दिला. तो प्रभू तुम्हासाठी आणि माझ्यासाठी मरण पावला. पण प्रियांनो, तो फक्त मरण पावला एवढंच नाही, त्याच्या मरणाने तिथपर्यंत ही सर्व गोष्ट संपते असं नाही. तर असं झालेलं आहे प्रियांनो, तिसऱ्या दिवशी त्याने मरणावरती विजय मिळवून तो पुन्हा उठलेला आहे. आणि प्रियांनो, ही गोष्ट आपल्याला काय सांगते, तर प्रियांनो, ही गोष्ट आपल्याला हे सांगते की त्याचं आपला जो विश्वास आहे तो व्यर्थ नाही. त्याच्या मरणावरती विजय मिळवून उठल्याने आपला विश्वास हा कसा झालेला आहे, हा आपला विश्वास सफळ असा झालेला आहे. तो मेला खरा, पण तो तिसऱ्या दिवशी उठलेला आहे. आणि तो आता कसा आहे, तो आता युगानयुग जिवंत आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे की आपण काय करत आहोत. आपण अशुद्ध आहोत, आपण अपवित्र आहोत, आणि त्या देवाने आपल्या अशुद्धतेपासून सोडविण्यासाठी आपला एकुलता एक पुत्र आपल्याला दिलेला आहे. प्रियांनो, आपण म्हणतो की मी खूप चांगला आहे, मी खूप चांगले कृत्य करतो. पण प्रियांनो, पुन्हा एकदा मी आठवण करून देईन की वचन स्पष्ट सांगतं की आपण सर्वजण पापी आहोत. आपण जन्माचेच पापी आहोत, आणि आपल्याला आपल्या पापापासून सुटका देण्यासाठी एकच नाव आहे, आणि ते नाव म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, त्याने स्वतःचा प्राण तुम्हासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे. वचन 8 मध्ये असं म्हटलं आहे, तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू. आणि पुढे असं म्हटलं आहे, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल. तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. होय प्रियानो, यशया ज्यावेळेस त्याला दृष्टांत झाला, ज्यावेळेस त्याला त्याच्या पापाची जाणीव झाली, ज्यावेळेस त्याला त्याच्या पापाची सुटका झाली, त्यावेळेस तो कसा झालेला आहे, तो तयार झालेला आहे. तो म्हणत आहे, होय मला पाठीव. आणि होय प्रियानो, आज तुम्हाला आणि मला सुद्धा आपल्या पापांची जाणीव झालेली आहे. आपल्याला ठाऊक आहे की आपल्याला आपल्या देवाने काय केलेलं आहे, आपल्या पापांपासूनची सुटका केलेली आहे. आणि प्रियानो, आज देव तुम्हाला आणि मला सुद्धा पुन्हा विचारत आहे की काय, मी कोणा असं पाठवू. आणि होय प्रियानो, ज्या प्रकारे यशया बोलला, त्याच प्रकारे प्रियानो, आता तुमची आणि माझी जबाबदारी आहे होय म्हणायची. होय प्रभू, मला पाठीव, मी तयार आहे. होय प्रियानो, त्याचं काम करण्यासाठी, त्याचं नाव पुढे नेण्यासाठी, जो खरा ख्रिस्त आहे, त्या ख्रिस्ताने वधस्तंभावरती तुम्हासाठी आणि माझ्यासाठी प्राण दिला, त्याचं स्मरण करण्यासाठी, त्याचं नाव पुढे नेण्यासाठी प्रियानो, आज तुम्हाला आणि मला पुढे जाण्याची गरज आहे. हे म्हणण्याची गरज आहे की होय प्रभू, मला पाठीव, मी तयार आहे. आणि असं करण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करू. जे देवाने तुम्हावरती आणि माझ्यावरती जी अजब अशी प्रीती केलेली आहे, त्या गाण्यामध्ये असं म्हटलं, जी अद्भुत अशी प्रीती केली आहे, त्याचं स्मरण करून त्याच्या ख्रिस्ताचं नाव, त्याच्या ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे पुढे नेण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करू. देवाने या दिलेल्या वेळेबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. सर्वांचे मनापासून धन्यवाद. सलाम.